मेन केलं ना मला असं वाटतं की पूर्ण हे असं स्टीव झालं असं वाटतं दोन्ही साईडला. ही साईड जास्त वाटते आणि ह्या साईडला पण आहे पण ह्या साईड थोडं कमी वाटतं ह्या जास्त. आणि समटाईम्स तो पेन आहे ना आता हा ह्याची म्हणून पूर्ण आहे हा आता पूर्ण थोडा त्रास होतोय. हे जे आहे ना हे प्रकरण हे जेवढं वरती जात नाही ना याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. आणि पहिले पूर्ण म्हणजे असं मुवमेंट व्हायची मी बॅग आता होईल त्रास. आला इथे प्रश्न इथे आला प्रश्न चल वर खाली कर फटाफट. आता बघ इथे इकडे बघ काही नाही वरती येतो इथे येतोय ना प्रश्न. आता हात वरती कर आता जा याच्या खाली आता चल ये मागे पटापट थांबायचं नाही कुठे जा वरती वरती कर आता. आता तू इथे आला इथे तुला दुखणार आहे इथे दुखणार आहे ना हळूहळू आपलं सोडून दे. ते बघ इथे आलं इथे आलं जोर जोरात इथे दाबा इथे दाबा जोरात दाबा सांग असं करा. आता हे आपण इथे दाबलं होतं ना सेंटरला तिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं. हा डोळे बंद करा. हा मनातल्या मनात म्हणा माझ्या दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येत आहेत. माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येत आहेत. माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येत आहेत. तुम्हाला असं वाटेल दोन्ही हात एकमेकांकडे ओढले जात आहेत. डोळे बिलकुल उघडू नका. असं वाटतंय ना दोन्ही हातांच्या मध्ये काहीतरी आहे असं करत राहा. ओढू नको डोळे कॉन्सन्ट्रेट कर. असं वाटतंय दोन्ही हात चिपकले आहेत असं करत राहा. त्याची स्ट्रेंथ वाढवायची आहे. त्या दोन्ही हातांच्या मध्ये जे आहे ना त्याची स्ट्रेंथ वाढवायची. अजून थोडं लंब घे हात मागे घे असा. ठीक आहे आता हा हात इथे ठेव हा हात इथे ठेव हा हात इथे आण वरती ठेव. ठीक आहे. आता हा गुडघा तुझा दुखतोय तुझा हा गुडघा दुखतोय तर इथे कसं असं दोन हातांच्या मध्ये केलं होतं ना तसंच इथे करायचं. हळूहळू बरं वर खाली कर. फक्त मनातल्या मनात म्हण माझा हा गुडघा दुखतो याला लवकर ठीक कर. माझा हा गुडघा दुखतोय याला लवकर ठीक करा. तुम्हाला हात आणि गुडघ्याच्या मध्ये काहीतरी आहे असं वाटेल तुला रे. चला ओपन युअर आईज. चला आपलं असंच आलं ना बंद करा ना. मला बेसिकली नेक पेन पूर्ण होतं या साईड दोन्ही साईड नेक पण आणि शोल्डर माझे थोडं फ्रोझन झाले होते. फ्रोझन शोल्डर पण एकदम माइल्ड होतं. हो आता बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट वाटते यामध्ये. जा अजून वरती ट्राय कर अजून वरती कर. जो आता पेन होता तो पेन होत नाही म्हणजे. अच्छा हा फ्री झाला. फ्री झाला. मी सांगितली एक्सरसाइज ती करा नक्की आवडली. मी तुम्हाला काय काय शिकवलं ते सांगू किती गोष्टी शिकवल्या. सरांनी खूप काही ट्रिक्स वगैरे सांगितल्यात एक्सरसाइजच्या वगैरे आणि मुवमेंट कशा करायच्या नेकच्या मसल्स वगैरे कशा फ्री करू शकतो या सगळ्या ट्रिक पण सांगितल्या. खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुझ्या मित्रमैत्रिणींना सांगा सर्वांच्या घरी कोणाला तरी दुखत असतं